नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण नवीन पिढीला आवडणारी पिझ्झा रेसिपी बनवणार आहोत। पिझ्झा वेगवेगळे प्रकारचे असतात, व्हेज नॉन व्हेज। त्यापैकी आज आपण बनवणार आहोत व्हेज चीज पिझ्झा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। पिझ्झा बनवण्यासाठी आपण इथे घेतला आहे मीडियम साईजचा रेडीमेड पिझ्झा बेस। हिरवी, लाल, पिवळी शिमला मिरची घेतली आहे, ती आपण अशी पातळ कट करून घ्यायची। यामध्ये बिया अजिबात घ्यायच्या नाहीत। मोझरेला चीज, टोमॅटो, कांदा, कॉर्न, पिझ्झा पास्ता सॉस घेतला आहे। पोळपाटावर पिझ्झा बेस ठेवायचा, त्यावर हा पिझ्झा पास्ता सॉस लावायचा। पिझ्झाची खरी चव या सॉसवरच अवलंबून असते, त्यामुळे सॉस जरा जास्तच लावायचा। सॉस सगळीकडे असा पसरून घ्यायचा। त्यावर असे भरपूर चीज टाकायचे। चीज अगदी कडेला नाही टाकायचे, नाहीतर पिझ्झा शेकताना मेल्ट होऊन ते खाली येते। त्यावर कट केलेली हिरवी शिमला मिरची टाकायची। त्यानंतर लाल व पिवळी शिमला मिरची टाकायची। त्यानंतर कांदा व टोमॅटो ही टाकायचे। कांदा व टोमॅटो टाकून झालाय, आता स्वीट कॉर्न टाकायचे। यावर परत एकदा चीजचा थर द्यायचा। आता आपला पिझ्झा थर देऊन तयार आहे। हा पिझ्झा आपण ओव्हनमध्ये बेक करणार आहोत। त्यासाठी अशा स्टँडवर पिझ्झा ठेवायचा। स्टँड ओव्हनमध्ये ठेवायचे। पिझ्झा मोड ऑन करून स्टार्टचे बटन दाबायचे। पहिला पिझ्झा 13 ते 14 मिनिटात बेक होतो। त्यानंतरचे पिझ्झा कमी वेळेत बेक होतात। ओव्हनवर येथे पिझ्झा बेक होण्यासाठीचा टायमिंग येतो। आपला पिझ्झा बेक झाला आहे, तो आता आपण ओव्हनमधून बाहेर काढू। पिझ्झा प्लेटमध्ये काढून घ्यायचा। त्यावर सगळीकडून पिझ्झा सीझनिंग टाकायचे, त्यामुळे पिझ्झा छान लागतो। कटरच्या साहाय्याने पिझ्झा कट करायचा। आता आपला चीज पिझ्झा खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला हा व्हेज चीज पिझ्झा कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।